नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, माल काढणीपूर्वीचं नियोजन, पाणी नियोजन कसं असावं ह्या विषयावर मी माझं मत आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. बागायतदार बंधूंनो, बऱ्याच वेळा द्राक्ष बागायतदार माल काढणीपूर्वी पाणी बागेचं पूर्णपणे बंद करतात 8, 10, 15 दिवसासाठी सुद्धा. एक खूप मोठा गैरसमज आहे की पाणी तोडलं की बागेची साखर वाढते किंवा मॅच्युरिटी लवकर येते. हा गैरसमज आहे. ह्या बाबतीत नेमकं पाणी नियोजन कसं असावं हलक्या, मध्यम आणि भारी जमिनीत, ह्या विषयावर मी माझं मत आपल्याशी शेअर करतो. माझी विनंती की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून झाडाचं आणि आपल्या उत्पन्नाचं नुकसान होणार नाही यासाठी. बागायतदार बंधूंनो, हलकी जमीन असेल तर माल काढायच्या दिवशी सुद्धा बागेला किमान 5, 7, 8, 10 मिनिटापर्यंत पाणी दिले गेलं पाहिजे. म्हणजे एका झाडाला किमान 1 ते 1.5 लिटर पाणी द्यावंच. जर मध्यम जमीन असेल तर माल काढणीच्या आधी 3 दिवस बागेला किमान 2 ते 2.5 ते 3 लिटर पाणी दिले गेलं पाहिजे. आणि भारी जमीन असेल तर फक्त 6 ते 7 दिवसासाठीच बागेचं पाणी बंद करावं. त्या दिवशी बागेला किमान 7 ते 2.5 ते 3 लिटर पाणी दिलं गेलेलं असलं पाहिजे. म्हणजे पाण्याचा ताण बागेला अजिबात बसता कामा नये. जमीन वापशात पाहिजे. पाणी कमी करून बागेची साखर येत नसते. साखर कशाने तयार होते? झिंक आणि फॉस्फरसच्या रेशोनं पानात साखर होते. ती पानातली साखर घडात येते आणि ज्यावेळी वेलीला ताण येतो ना, त्यावेळी त्या घडातली साखर पुन्हा पानाकडे वळवली जाते. ह्यासाठी बागेला ताण येणार नाही अशा पद्धतीचं पाणी नियोजन करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा ह्या दरम्यानच्या काळात शेवटच्या दिवशी जरी आपण सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फरची एखादी फवारणी घेतली तरी सुद्धा त्याचा फायदा होतो. सल्फरचा रेसिड्यू राहणार नाही एवढी काळजी घ्या. त्या दिवसाच्या दरम्यान किमान 10 ते 11 दिवस सल्फरचा रेसिड्यू राहतो, तर त्याच्या अगोदर स्प्रे द्या. पण बागेचं पाणी पूर्णपणे तुडून पानगण होण्यापर्यंत काही बागायतदार बागेचं पाणी तोडतात, तर त्याचं नुकसान होतं, गर कमी होते, साखर कमी होते. त्यामुळे पाणी शेवटपर्यंत वापशात राहील, ताण पडणार नाही इतकं पाणी बागेला द्या. बागायतदार बंधूंनो, माल काढणीनंतरचं पाण्याचं नियोजन कसं असावं या विषयावर मी पुढच्या भागात नक्की बोलेन. पण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जो संवाद आहे तो खरोखर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करत चला. आणि माझं पुन्हा एकदा मत आहे, प्रशिक्षण घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.